तुमच्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीची हमी देत सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणारी अग्रगण्य इन्स्टिट्यूट म्हणजे जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड। गेल्या 2 वर्षांपासून शिक्षण, संस्कार आणि संस्कृती या आदर्श त्रिसूत्रीवरती आधारित शास्त्रशुद्ध अभ्यास व सराव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न बनवत अवघ्या 2च वर्षात पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली 1ली ते 12वी SSC व CBSE बोर्ड, मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांचे सर्व विषय, 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, त्याबरोबरच JEE, MSCET, नीट यांसारख्या परीक्षांची तयारी, शालेय स्तरावरती सर्व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, सारे काही एकाच छताखाली उपलब्ध, ऑफलाईन व ऑनलाईन क्लासेस उपलब्ध। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा। जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, स्वामी समर्थ गृहनिर्माण सोसायटी, स्वामी समर्थ मठाजवळ, मार्कंडी, चिपळूण। संपर्क 86 052 94 663। इयत्ता 8वी, विषय गणित, धडा 1, परिमेय व अपरिमेय संख्या। प्रस्तावना। मुलांनो, आपण संख्यांच्या प्रकारांबद्दल यापूर्वी माहिती घेतली आहे। त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची माहिती घेतली होती। थोडी उजळणी म्हणून आपण या संख्यांचा अभ्यास करूया। 1. नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात व त्यापुढे असंख्य असतात। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। 1 ही सर्वात लहान संख्या असते व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असंही म्हणतात। 2. पूर्ण संख्या। पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते व पुढे त्या असंख्य असतात। उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। सर्वात लहान पूर्ण संख्या 0 व सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही। सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात। 3. पूर्णांक संख्या। मुलांनो, पूर्णांक संख्यांमध्ये नैसर्गिक व पूर्ण संख्या असतातच, परंतु या संख्यांसमूहात धनसंख्यासोबत ऋणसंख्यांचा देखील समावेश होतो। उदाहरणार्थ -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5। परिमेय संख्या। मुलांनो, आता आपण परिमेय संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया। जर m ही पूर्णांक संख्या व n ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 6/5 ही परिमेय संख्या आहे, कारण त्यांच्या छेदस्थानी शून्येतर संख्या आहे। तसेच 3/4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे। परिमेय संख्यांचा समूह म्हणजे -25/3, 10/7, -4, 3, 8, 32/3, 67/5 इत्यादी। 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात। संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे। मुलांनो, आता आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते पाहू। संख्या रेषेचा अभ्यास आपण केलाय। संख्या रेषेच्या मध्यभागी 0 असतो, उजवीकडे धनसंख्या व डावीकडे ऋणसंख्या असतात। संख्या रेषेवरील बिंदूंची किंमत उजव्या बाजूनी वाढत जाते, तर डाव्या बाजूच्या बिंदूंची किंमत कमी कमी होत जाते। उदाहरणार्थ 1 पेक्षा 2 मोठे असतात, 2 पेक्षा 3 मोठे असतात, तसेच -2 पेक्षा -1 हा मोठा असतो, -3 पेक्षा -2 हे मोठे असतात। आता आपण संख्या रेषा पाहू। आता या संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते आपण या उदाहरणातून पाहू। 1 7/3, 2 -2/3,
या संख्या संख्या रेषेवर दाखवूया. सर्वप्रथम एक संख्या रेषा काढूया. 2 ही परिमेय संख्या पूर्णांक संख्याही आहे, म्हणून ती संख्या रेषेवर दाखवू. आता 7/3 व ऋण 2/3 या दोन परिमेय संख्या दाखवायच्या आहेत. या दोन्ही संख्यातील अंशस्थानी असलेली संख्या तो बिंदू किंवा स्थान ठरवते आणि छेदस्थानी असलेली संख्या एका एककाचे किती भाग करायचे ते ठरवते. म्हणजेच 7/3 यामध्ये प्रत्येक एककाचे 3 समान भाग करायचे आहेत. प्रत्येक एककाचे 3 समान भाग केल्यानंतर शून्यापासूनचा उजवीकडील 7 वा बिंदू 7/3 ही संख्या दर्शवते. ऋण 2/3 ही संख्या दर्शविताना प्रथम 2/3 ही संख्या दाखवावी लागेल व तेवढ्याच अंतरावर शून्यापासून डाव्या बाजूला ऋण 2/3 ही संख्या दाखवावी लागेल. 2/3 दाखवताना शून्यापासून उजवीकडील दुसऱ्या बिंदूवर 2/3 ही संख्या मिळेल. डावीकडे सुद्धा शून्यापासून दुसऱ्या स्थानी ऋण 2/3 ही संख्या मिळेल. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो.